आज 12वीच्या पाठ्यपुस्तकातील युवक भारती या पाठ्यपुस्तकातील पहिला गद्य जो आहे वेगवशता हा मी तुम्हाला शिकवणार आहे। लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले। लेखकांचा परिचय आधी मी करून देते आणि मग प्रस्तावना करेन आणि मग पाठाला सुरुवात करते। लेखकांचा परिचय। प्राचार्य शिवाजीराव भोसले हे नामवंत वक्ते असून त्यांनी देश विदेशात अनेक विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत। वक्ते म्हणून अनेक व्याख्यानमाला गाजवल्या आहेत। तसेच ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत व व्यासंगी लेखक देखील आहेत। कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 आणि 2, जीवनवेध, चिंतन, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची वगैरे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते। राजश्री शाहू महाराज पुरस्कार व श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार या पुरस्कारांचे मानकरी। हा होता लेखकांचा परिचय। आता मी पाठासाठी प्रस्तावना करते। हा वैचारिक स्वरूपाचा पाठ आहे। अतिवेगाच्या आहारी जाण्याच्या माणसाच्या प्रवृत्तीवर लेखकांनी टीका केली आहे। माणसाच्या अतिवेगाने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर व मनावर आवश्यक ताण निर्माण होतो आणि म्हणूनच लेखन अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत या पाठातून इशारा देत आहेत। माणसाचा अतिवेगाने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर व मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो आणि म्हणूनच लेखकांनी वेगाची मर्यादा असली पाहिजे, अतिवेग असता कामा नये असा इशारा या पाठातून आपल्याला दिलेला आहे। आपल्यालाच नाही हा इशारा, तर मला वाटतंय सगळ्यांसाठीच असलेला असा हा इशारा आहे। पाठ घेण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे ती मी सांगते तुम्हाला। सबंध पाठ मी वाचणार नाहीये, कारण मी तुम्हाला पाठाची चित्र पाठवलेली होती, व्हॉट्सअप केलेलं होतं आणि तुम्ही वाचलेलं आहे, चित्रही पाहिलेली आहेत, त्या पाठात असलेली कृती पाहिलेल्या आहेत, कृतीचं पान देखील होतं त्यामध्ये। तर मी या पाठाचे एकूण 4 परिच्छेद केलेले आहेत माझ्या परीने, म्हणजे परीक्षेत जसे येतात परिच्छेद तसे, आणि मग त्या परिच्छेदावर कृती येत असते। तर तसे पाठाचे एकूण 4 परिच्छेद मी केले। तर तसे मी केले त्या परिच्छेदानुसार मी वाचणार आहे। तर पहिला परिच्छेद मी वाचते, मग समजावून देते, मग दुसरा, मग तिसरा आणि मग चौथा, अशा पद्धतीने मी पाठ घेईन आणि पाठाच्या शेवटी मी तुमच्याशी बोलेन थोडंसं। पाठ जेवढा मला आज घ्यायचंय तेवढा आधी मी घेते आणि मग आपण बोलणार आहोत। आज मी काहीच वेगळं तुमच्याशी बोलले नाही, म्हणून तुम्हाला वाटेल काय मॅडमनी डायरेक्ट सुरू केलं, तर ते नंतर आपण बोलू। पाठ आधी थोडा बऱ्यापैकी होऊन देत आपला, त्याच्यानंतर ठीक आहे। आधी मी पहिला परिच्छेद जो आहे मी ठरवलेला तेवढा वाचते बघा। वेग हे गतीचे एक रूप आहे। आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे। थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते। आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो। ती विचारांची गती असते। गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते। दिशाविहीन गती ही अधोगती ठरते। आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते। रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात। माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्प काळ तरी स्थिर राहतात। एरवी गतीपायी अगतिक होतात। अगतिक शब्दाचा अर्थ आहे असहाय्य। अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते। अहोरात्र म्हणजे दिवस रात्र।
ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी? सांधणे म्हणजे जोडणे. जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे. यथाप्रमाण म्हणजे आवश्यकतेनुसार. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अशम्य आवेग. अशम्य आवेगचा पण अर्थ आहे विकृती, म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. आत्मघातकी म्हणजे स्वतःचाच घात. घात म्हणजे नाश करणारा ठरतो. ठीक आहे. हा एवढा एक परिच्छेद मी ठरवलाय तेवढा तो मी तुम्हाला समजावून सांगते, मग दुसऱ्याकडे जाऊया. हा वाचल्यानंतर बऱ्यापैकी भाग तुमच्या लक्षात आला असेल. अति वेगाचे काय परिणाम होतात हे या पाठातून लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सांगताना लेखकाने म्हटलेले आहे की वेग हे गतीचे एक रूप आहे आणि आपले जीवन विभागणारे घटक दोन आहेत, ते म्हणजे स्थिती आणि गती. आणि म्हणूनच आपलं जीवन चक्र जे आहे त्या जीवन चक्रात चालणे, धावणे, फिरणे, थांबणे या गोष्टी येतात. गती आपल्या जीवनात आहेच, म्हणून तर आपल्या विचारांनाही गती असते बघा. पण या विचारांची जी गती असते आपल्या, त्या गतीला जर दिशा असेल तर त्याला प्रगती म्हणतात. पण विचारांच्या गतीला जर दिशा नसेल तर त्याला अधोगती म्हणतात. लेखकाने हे जे म्हटलंय ते उदाहरण घेऊन आपल्याला समजून घेता येईल. 12वी झाल्यानंतर, तुमचं 12वीचं वर्ष आहे, 12वी झाल्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेसना मुली जातात. मग मी काय करणार आहे? मी प्लेन बीकॉम करणार आहे, मी प्लेन बीएससी करणार आहे, की मग 12वी नंतर मी वेगवेगळ्या इतर कोर्सेसना जाणार आहे. पॅरामेडिकल असतं सायन्स साठी, किंवा कॉमर्स साठी पण वेगवेगळे कोर्सेस असतात. सीए असतो, MS करायचं असतं मुलींना. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काय करायचं हे नेमकं जर ठरवलेलं असेल तर त्याच दृष्टीने, त्याच बाजूने, त्याच दिशेने तुम्ही विचार करता आणि मग तुमची काय होते? प्रगती होते. जर ठरवलेलं असेल तर. म्हणजे विचारांच्या गतीला जर दिशा असेल तर प्रगती होते. पण जर तुम्ही कुठे जायचं, काय करायचं, मी हेही करेन, मी तेही करेन, मी अमकही करेन, तो अमक म्हणतो म्हणून मी तेही करेन, असं जर चार गोष्टी एकत्रित जर विचार करत असाल तर एक न धड भाराभर चिंध्या, म्हणजे मग एक पण नीट होत नाही आणि मग अधोगती होते. आणि म्हणून म्हटलेलं आहे की विचारांना गती असते, पण त्या गतीला जर दिशा असेल योग्य तर प्रगती होते. पण विचारांच्या गतीला जर दिशा योग्य नसेल, दिशाच नसेल, तर मात्र आपली अधोगती होते. आता जशी जीवनात गती आहे आणि विचारांना गती आहे, तसं आजचं जीवन जे आहे माणसांचं, ते आजचं जीवन गतिमान आहे बघा. विलक्षण गतिमानता आजच्या माणसाच्या जीवनात दिसून येते. माणूस जेव्हा घरात असतो, अल्पकाळ, थोड्या काळासाठीच माणूस घरात असतो आणि म्हणून तो स्थिर असतो, तेवढ्या काळापुरता स्थिर असतो. पण एकदा का तो घराच्या बाहेर पडला की रस्ता, आणि रस्त्यावर वाहनांची गर्दी, म्हणजे रस्ते वाहनांनी अक्षरशः व्यापलेले असतात. आणि मग या वाहनांच्या गर्दीत जर आपण वाहनात असलो तरी किंवा पायी चालत असलो तरी या वाहनांच्या गतीमुळे आपण कुठेतरी अगतिक होतो. बघा, अगतिक या शब्दाचा अर्थ आहे असहाय्य, म्हणजे आपण काहीच जेव्हा करू शकत नाही
त्याला अगतिकता असं म्हणतात. बघा, सध्याची जी परिस्थिती आहे आपली सगळ्यांचीच, लॉकडाऊन जे आहे त्या लॉकडाऊनमुळे आपली सगळ्यांचीच परिस्थिती, आपण सगळेच काय आहोत, अगतिक झालेलो आहोत. कारण आपण ही परिस्थिती बदलू शकत नाही आणि या परिस्थितीत आपण काहीही करू शकत नाही. त्याला अगतिकता म्हणतात. मग बघा, रस्त्यावर आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा रस्त्यावर वाहनं असतील, सतत ते गतीने चालत असतील, वेगाने चालत असतील, तर मग आपण वाहनात बसलेलो असो, रिक्षात किंवा बसमध्ये बसलेलो असो, ट्रॅफिक जाम असेल, तर ती परिस्थिती देखील आपण बदलू शकत नाही, नाही का? आपल्याला त्या कुठे जायचे, घाईने जायचे, पहिलं लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे, पण बसला उशीर झालाय, ट्रॅफिक जॅम मध्ये बस अडकलीये, अशा परिस्थितीत काही करू शकत नाही. म्हणजे गतिमानतेमुळे, बाहेरच्या रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीमुळे, त्यांच्या गतीमुळे माणूस काय होतो, काहीच करेनासा होतो, म्हणजे माणूस अगतिक होतो. अतिशय सुंदर रीतीने लेखकाने इथे सांगितलेले. त्याच्यानंतर लेखक म्हणतात, रस्त्यावर जर बघितलं तुम्ही तर सतत दिवस रात्र वेगवेगळ्या प्रकारची वाहने चालत असतात वेगाने, इकडून तिकडे तिकडून इकडे अशी सतत फिरत असतात. मग लेखकाला ही वाहने, रस्त्यावरची वाहनांची गर्दी बघून मोठं आश्चर्य वाटतं आणि लेखकांना प्रश्न पडतो की अरे बापरे, ही वाहने आली तरी कुठून, कशी आली आणि कशासाठी आली आहे ही वाहने, हा प्रश्न पडतो. आणि लेखक कुठेतरी तुलना करतो पूर्वीचा काळ, इतिहासात, देशोदेशीचा इतिहास लेखकांना माहिती आहे किंवा तो जाणून घेतलेला असावा लेखकाने. मग त्या काळात इतिहासात देखील माणसाने प्रवास केलाय, अगदी जगाचा प्रवास केलाय. कोलंबसने म्हणतात भारताचा शोध लावला, पण तो कशातून आला होता, जहाजातून आला होता. शिवाजी राजांसारखे जे राजे होते ते देखील मैलोनमैल प्रवास करायचे, बरोबर ना? पण ते कशावरून प्रवास करायचे, घोड्यांवरून करायचे. पूर्वी काही माणसं चालत प्रवास करायची, म्हणजे प्रवास करत नव्हते अशातला भाग नाही, इकडून तिकडे जात नव्हते अशातला भाग नाही, जात होते, पण प्रवास करण्यासाठी ते बैलगाडी, घोडागाडी, घोडा, जहाज अशा साधनांचा वापर करायची. आजच्या सारखी अवखळ वाहनं, अवखळ वाहनं म्हणजे अनिर्बंध, म्हणजे बंधन घालता येणार नाही अशी, कशाही वेगाने कशी चालणारी जी आजची अवखळ वाहने आहेत, तशी अवखळ वाहने त्यावेळी इतिहासात देशोदेशांमध्ये नव्हती आजच्या सारखी. मग आज का बरं ही वाहने आहेत रस्त्यावर एवढी गर्दी करून, कशासाठी, कुणी आणली ही माणसं? अर्थात माणसं म्हणजेच ही वाहनं कुणी आणली, तर माणसानीच आणलेली आहे. म्हणजे जितकी माणसं वाढली तितकी वाहनं देखील वाढली, कारण माणसांनी आपल्या गरजा भागवण्यासाठीच ही वाहनं आणलेली आहेत. मग ते सांगताना लेखकांनी काय म्हटलेलं आहे बघा, माणूस घरातून दारात आला की लगेच वाहनावर आरूढ होतो. मग हे कशासाठी, तर माणसाकडे आज वेळ कमी आणि कामं जास्त आहेत. वेळ कमी आणि कामं जास्त आहेत, म्हणजे कमी वेळात त्याला जास्त कामं पुरी करायची असतात, आणि मग तो चालत ही कामं जर करेल म्हणेल तर ते त्याला शक्य होत नाही. म्हणजे कमी वेळात त्याला जास्त कामं करायची असतील तर चालत जाऊन ती शक्य होत नाही, कारण आजच्या माणसांचं जीवन जे आहे ते 10 दिशांना विभागलेलं आहे. जसं त्याच्या शाळेत जाणारी मुलांची शाळा एका टोकाला असते, त्याचं स्वतःचं कार्यालय दुसऱ्या टोकाला असतं, तर मंडई म्हणजे बाजार तिसऱ्याच टोकाला असतं, आणि दूर कुठेतरी दवाखाना असतो. तर ही सगळी ठिकाणं आणि त्यातलं जे अंतर आहे ते अंतर त्याला एकाच वेळेला जोडायचं असेल तर मग त्याला कशाचा आधार घ्यावा लागतो, तर त्याला गतीचा आधार हा घ्यावाच लागतो. पण गतीचा आधार जरी त्याने घेतला तरी ती गती कशी असली पाहिजे लेखकाच्या दृष्टीने, तर ती यथाप्रमाण असली पाहिजे. यथाप्रमाण म्हणजे आवश्यक, योग्य प्रकारची गती असली पाहिजे. जर ही गती अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक असेल तर मात्र तिला काय म्हणतात, विकृती म्हणतात. म्हणजे अक्षम्य आवेग
जर असेल, अशम्य आवेग म्हणजे देखील विकृती, म्हणजे गती जर अशम्य आवेग असेल गतीला, म्हणजे तो आवेग म्हणजेच अतिरेक. अतिरेकी वेग जर असेल वाहनांचा तर तो मात्र घातक ठरतो. आणि त्यासाठी शब्द वापरलेले आत्मघातकी. म्हणजे तो आत्मघातक म्हणजे स्वतःचा घात नाश करणारा तर ठरतोच, पण इतरांच्या दृष्टीने देखील तो घात करणारा ठरू शकतो. त्यामुळे आपली आणि इतरांची सुरक्षितता राखण्या एवढाच वाहनांचा वेग मर्यादित असला पाहिजे. वाहनांचा वेग जर अतिरेकी असेल, जास्त असेल, तर ती विकृती असते. तर वाहनांची अतिगती ही विकृती आहे, हे पटवून सांगा, स्पष्ट करून सांगा, असं तुम्हाला अभिव्यक्तीमध्ये स्वमतामध्ये प्रश्न विचारला जाईल या भागावर, आता झालेल्या भागावर. तर तो तुम्हाला सांगता येईल की माणसांना कशी वाहनांची सवय आहे, कमी वेळात जास्त काम करायचे म्हणून वाहनांची गरज आहे आणि त्यासाठी वाहनं वापरावी, पण वाहनांची मर्यादा, वाहनांच्या गतीला मर्यादा असली पाहिजे. अतिरेक जर असेल वेगाचा, वेग जास्त असेल, तुम्हाला माहिती असेल की रस्त्यांवरून तुम्ही जेव्हा जाता, कधी तुम्ही पाहिलं असेल का, रस्त्याच्या कडेकडेने बोर्ड लावलेले असतात आणि त्या बोर्डवर किती वेग असायला पाहिजे वाहनांचा तो दिलेला असतो बघा. 30, 40, म्हणजे किती वेग असायला पाहिजे. 100च्या वेगाने, कधी कधी 100च्या स्पीड त्याला म्हणतो आपण, स्पीड. 100च्या स्पीडने वगैरे वाहनं चालत असतात. जर 40च्या स्पीड दिलेला असेल, 40चा वेग दिलेला असेल, तर तेवढ्याच वेगाने वाहन चाललं पाहिजे ना. पण काही माणसं मात्र अति वेगाने वाहनं चालवतात आणि अति वेगाने वाहनं चालवल्यामुळे काय होतात, अपघात होतात, मला माहिती असेल. आणि अपघातामध्ये त्या माणसाचा नाश तर होतोच, गाडीचाही नाश होतो आणि इतरांचा वेळ देखील त्यामुळे मग थांबून राहावं लागतं मागच्या सगळ्या गाड्यांना. ट्रॅफिक जाम होतो मग त्याच्यामुळे. आणि म्हणून माणसाचा अतिवेग ही विकृती आहे. बघा, इतर माणसं जे करतात तेच आपण करत असतो नेहमी. इतर माणसं जे करतात तेच. मग आपण खाण्याच्या बाबतीत उदाहरण देऊन बघूया. जेवताना आपण डाळ, भात, भाजी, पोळी असं इतर जे खातात तेच आपण आपल्या जेवणात खातो. पण आपल्याला आवडतं, म्हणजे आपल्याला चॉकलेट आवडत असेल म्हणा, म्हणून आपण जेवणात तिन्ही वेळेला, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, चॉकलेट खातो का? किंवा आपल्याला गोड पदार्थ आवडतो म्हणून गोडच पदार्थ, मग खीर असेल, मग खीर आवडते म्हणून आपण खीरच खातो का जेवणामध्ये? तर नाही, इतर जे खातात तेच खातो, त्याला नैसर्गिक म्हणतात. मग गाडी चालवताना देखील इतर जसे नियमात राहून गाडी चालवतात, वेगाची मर्यादा सांभाळतात, तसंच आपण पण सांभाळला पाहिजे. पण तो जर सांभाळला नाही, इतर जसे नियमाचा वेग सांभाळतात तसं जर सांभाळला नाही, अतिवेग जर घेतला, तर मात्र त्याला काय म्हणतात, अनैसर्गिक. इतरांपेक्षा वेगळं वागणं हे अनैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक गोष्ट म्हणजेच विकृती. आणि म्हणून लेखकांनी म्हटलेले आहे की वाहनाची अतिगती ही काय, विकृती आहे, ही अनैसर्गिक गोष्ट आहे, ती करता कामा नये. त्याने माणसाचा स्वतःचा देखील नाश होतो आणि इतरांसाठी देखील ते घातक ठरू शकतं. ठीक आहे, हा होता एक पहिला मुद्दा, मी तुम्हाला समजावून सांगितला, जो जेवढा मी वाचला होता भाग. आता पुढचा भाग वाचूया आणि मग पुन्हा समजावून घेऊया. आता उदाहरण दिलंय बघा, अमेरिका आणि भारताची तुलना केलेली लेखकांनी. बघा, अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे
कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबई सारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. सांधलेले शब्दाचा मगाशी अर्थ सांगितला होता वाचताना, म्हणजे जोडलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. हा आहे दुसरा परिचय मी ठरवलेला. परीक्षेमध्ये जसा येतो त्याप्रमाणे मी घेतलेल्या तेवढ्या शब्दांच्या संख्येनुसार. तर दुसऱ्या परिच्छेदात वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं, वाहनांचा वेग जास्त असता कामा नये. तो जे नियम घालून दिलेले आहेत वेगाच्या बाबतीत, त्या नियमांचं पालन करणारा असला पाहिजे. हे सांगताना लेखकाने उदाहरण दिलेलं आहे, ते आहे अमेरिकेसारख्या प्रगत देशाचं. हा अमेरिका हा प्रगत विकसित असा देश आहे आणि या देशात प्रत्येक घरामध्ये दर डोई म्हणजे प्रत्येक डोकं, म्हणजे घरात जितकी माणसे असतात तितकी या घरांमध्ये वाहने असतात. म्हणजे घरात जर 5 माणसं असतील तर 5 वाहने असतात. म्हणजे सगळ्यांकडे गाड्या असतात, वाहने असतात. आणि अमेरिकेमध्ये सगळी ठिकाणं जी आहेत ती दूरच्या अंतरावर आहेत. त्यांचं घर असेल, त्यांचं कार्यालय असेल, त्यांची बाजारपेठ असेल, तर याच्यामध्ये निदान 100 मैलांचं तरी अंतर असतं. म्हणजे जवळच्या जवळ असं काहीच नसतं. त्यांचे नातलग देखील दुरावा निर्माण व्हावा एवढे दूर असतात. मग ही सगळी ठिकाणं, ही अंतरं त्यांना जोडण्यासाठी वेग हा लागतोच. आणि म्हणून ती अमेरिकेमध्ये रस्त्यावरून वेगाने वाहनं चालत असतात. अगदी बेभान होऊन, बेहोशीत, कारण लहानपणापासून वाहनांची सवय, वाहन चालवण्याची सवय, त्यामुळे अगदी वाहन चालवण्याची जणू नशा चढल्यासारखी वाहन चालवताना वेगाने बेहोश होऊन ही अगदी वेगाने वाहन चालवत असतात अमेरिकेतली माणसे. आणि तसं वाहन चालवल्याने इतरांना कोणताच त्रास होत नाही, कारण तिथले रस्ते त्याला अनुसरूनच आहेत. तिथले रस्ते अरुंद आहेत आणि तिथे रस्त्यावर रस्ते रुंद आहेत, सरळ आहेत आणि तिथे कोणत्या निर्विघ्न आहेत, कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. बघा आपल्याकडे रस्त्यांवर मधून मधून हे झेब्रा क्रॉसिंग असतं, म्हणजे रस्ते ओलांडणारे लोक असतात, सिग्नल्स असतात. तसं तिकडे नाहीये, सरळ एक मार्गी रस्ते असतात. तिथे कोणत्याही प्रकारचा अडथळा नसतो. त्यामुळे वेगाने गाडी चालवली तरी तिथे फारसा फरक पडत नाही आणि म्हणून तिथली माणसं वेगाने बेहोश होऊन, वेगाच्या नशेने बेहोश होऊन गाडी चालवतात, कारण तिथली जीवनशैली त्याला अनुसरून आहे. पण भारतीयांनी मात्र अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारणच नाही. का कारण नाहीये तेही पटवून दिलेले. आता भारतामधले रस्ते जर तुम्ही बघितले, तिकडचे रस्ते रुंद असतात, पण भारतामधले रस्ते अरुंद आहेत. आणि भारतामधले रस्ते एकमार्गी नाहीयेत, वळणं किती असतात बघा. आणि शिवाय मध्ये मध्ये अडथळे देखील किती असतात. कोणते अडथळे ते मी मगाशी सांगितलं. माणसं रस्ता ओलांडत असतात, झेब्रा क्रॉसिंग असतं, सिग्नल असतं, वळणं आलेली असतात. तर ह्या सगळ्या अडथळे जर लक्षात घेतले तर वेगाने गाडी चालवणं शक्य होत नाही आणि म्हणून वेग फारसा असता कामा नये. शिवाय भारतामध्ये वाहन चालवताना जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं खूप अमेरिकेसारखी दूर अंतरावर नाहीयेत.
आहे, अंतर आहे, पण ते खूप अमेरिकेत जास्त पण नाहीये. आणि ती अंतर वेगवेगळ्या गाड्यांनी पण जोडलेली आहेत. बस असेल किंवा रेल्वे असेल, ही या गाड्यांनी ती अंतरे जोडण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे या गाड्यांचा उपयोग करून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नक्कीच पोहोचू शकतो. आणि या गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरून, बस असेल तर रस्त्यावरून चालते, रेल्वे असेल तर रुळावरून चालते. आणि एकदा का ही माणसं गाडीत बसली की स्थिर होतात. मग त्यांना धावावं लागत नाही, ते भरकटत नाही, म्हणजे सुरक्षित ज्या ठिकाणी पोचायचंय त्या ठिकाणी पोचतात. त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये प्रत्येक माणसाने वाहन चालवण्याची गरज नाही. आणि ज्या माणसांकडे गाड्या आहेत, वाहनं आहेत, त्यांनी ती वेगाने चालवण्याची देखील फारशी गरज नाही. कारण तशी जीवनशैली, अमेरिकेसारखी जीवनशैली आपल्याकडे नाही. आपल्या जीवनशैलीनुसार आपण वेगाची मर्यादा पाळूनच वाहन कोणतंही असेल ते चालवलं पाहिजे, असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. आता रस्त्यावरून बऱ्याच वेळेला आपण चालत असतो तेव्हा जास्त आपल्याला अडथळा कोणत्या गाड्यांनी होतो बरं, तुम्हाला माहितीये? तर त्याच्यामध्ये जास्त अडथळा होतो तो चार चाकी गाड्या आणि 2 चाकी गाड्या. त्या 2 चाकी गाडीला आपण काय म्हणतो? स्कूटर. नेहमी आपण बघतो बघा, त्या 4 चाकी गाड्यांपेक्षा या 2 चाकी गाड्यांचाच आपल्याला त्रास होत असतो. बघा, कितीही कमी अंतर असेल तरी यांना मात्र कडेने रस्ता काढत जायचंच असतं. सगळ्यात पुढे आम्हीच जाणार, हा जणू त्यांना त्यांचा हक्क, अधिकार वाटत असतो. आणि मग ते हॉर्न वाजवत, आपण चालत असलो तरी हॉर्न वाजवत मागून आपल्या बाजूने अगदी चिकटून ह्या 2 चाकी गाड्या म्हणजे स्कूटर किंवा बाईक असतील तर त्या चालत असतात. अगदी जीव नकोसा होतो रस्त्याने चालणाऱ्या माणसांचा. म्हणजे खरा अडथळा कशाचा आहे तर रस्त्यावर, तर 4 चाकी आणि 2 चाकी गाड्यांचा. पण या गाड्यांचा वेग जर मर्यादित असेल, वेग जर मर्यादित असेल, नियमाला धरून असेल, तर मात्र ती साधनं म्हणून उपयोगी पडतील. अन्यथा ती, आणि मग श्रम आणि आपला वेळ वाचवण्याच्या दृष्टीने देखील ती अति उपयोगी ठरतील. पण जर वेग जास्त असेल तर मात्र ती घातक ठरतील. आणि मग काही माणसं काय करतात, आपला वेळ वाचवण्यासाठी, कामं पटापट व्हावीत, वेळ वाचावा म्हणून वाहनं चालवतात. पण वाहनं चालवत असताना गती घेतल्यामुळे, वेग वाढवल्यामुळे कामं लवकर होतात आणि मग वेळ वाचतो. आणि मग तो वाचलेला वेळ जो आहे तो पुन्हा वाहनं चालवण्यात खर्ची घालतात. हा कुठचा आलाय नियम? जर तुम्हाला वेळ वाचवायचा आहे, तो वाचलेला वेळ तुम्ही घरात आराम करण्यासाठी दिला पाहिजे ना. आता वेळ वाचलाय, माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी उगीच गाडीत बसेन आणि मी गाडीतून फेरफटका मारू नये. म्हणजे वाचलेला वेळ पुन्हा गाडी चालवण्यात घालवतात माणसं. आणि माणसाची ही वृत्ती सांगण्यासाठी लेखकाने काय म्हटलंय बघा. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. किती सुंदर सांगितलंय बघा. आधी माणूस वाहनांवर स्वार होतो आणि मग वाहनं माणसांवर स्वार होतात. बघा, म्हणजे आधी माणूस वाहन घेतो आपल्या गरजेसाठी. मग त्या छोट्या गोष्टी, कामं पूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग करतो. आणि मग त्याला त्या वाहनाची इतकी सवय जडते की अगदी छोट्या अंतरावर जाण्यासाठी देखील तो वाहनांचा उपयोग करतो. म्हणजे दूरच्या अंतरांसाठी करतो तर करतोच, छोट्या अंतरासाठी करतो. म्हणजे पूर्वी कदाचित तो थोडं चालत तरी असेल, बस आणि रिक्षा किंवा ट्रेन पकडण्यासाठी. पण आता तो चालणंच विसरलेला आहे. घराच्या बाहेर, दरवाजातून बाहेर पडला की लगेच वाहनात बसतो आणि ज्या ठिकाणी पोचायचंय तिथे पोचतो, तिथे उतरतो आणि तिथून निघाला की पुन्हा वाहनात बसतो आणि घरी येतो. म्हणजे चालणं त्याचं थोडंही होत नाही. म्हणजे चालणं जणू तो विसरून गेलाय. जणू ती वाहनं त्याच्यावर काय झाले, स्वार झाल्यात. म्हणजे माणसाला जसं एखाद्या गोष्टीचं व्यसन असतं. काही माणसांना चहा पिण्याचं व्यसन असतं, 10-12 वेळा दिवसातून चहा पितात. काहींना सिगारेट पिण्याचं व्यसन असतं, तर काहींना दारू पिण्याचंही व्यसन असतं. व्यसन म्हटलं की ते वाईटच. मग आधी सुरुवातीला कमी व्यसन करत असतात ही माणसं आणि नंतर हे व्यसन त्या माणसावर स्वार होतं. म्हणजे त्या व्यसनाची ती माणसं गुलाम होतात. तसं वाहनाचं झालंय. आधी माणूस वाहनाचा वेळ वाचवण्यासाठी उपयोग करतो आणि मग
जणू त्या वाहनाचा माणूस काय होतो, अक्षरशः गुलाम होतो. आणि म्हणून लेखकाने म्हटलेलं आहे की आधी माणसं गाडीवर स्वार होतात आणि मग नंतर गाड्या माणसांवर स्वार होतात. म्हणजे माणूस त्या वाहनाचा गुलाम होतो इतका की प्रत्येक गोष्टीसाठी तो गाडी वापरायला लागतो. गाडी वाचून त्याचं काहीही चालत नाही. गाडी नसेल तर मी बाहेर पडूच शकत नाही, अशी जणू त्याची स्थिती होऊन जाते. म्हणजे इतका तो वाहनांच्या आहारी जातो माणूस. तर हे दोन मुद्दे आतापर्यंत आपले समजावून झाले.